नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात आपण सगळेच जण काही ना काहीतरी संकल्प करत असतो. तसाच मीही केलाय. या वर्षात या कार्यक्रमाद्वारे जास्तीत जास्त मुलांना भेटायचं, मज्जा करायची, मस्ती करायची, त्यांना आनंद द्यायचा, त्यांना खूप हसवायचं. यापेक्षा चांगला जॉब अजून काय असू शकतो. चला तर मग भेटूया चिरायूला. या वर्षाची सुरुवात मी करणार आहे चिरायू पासून. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. हाय, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुझं नाव काय आहे? चिरायू. चिरायू. आणि चिरायू मला सांग, तू कधी गावाला गेलीस का रे? हो. कुठल्या? मुरुड. मुरुड. वाव, काय आहे तिकडे? तिकडे आमची वाडी आणि तिकडे पपनस, पपई आणि फणस. वाव, पपनस, पपई, फणस आणि अजून काय मिळतं? तिकडे फूल मिळतं. फूल? हा. वाव, पण मग तुमची वाडी आहे? हो. मग तू वाडीत काय करतोस? माझे आबा ते टोपली घेतात कचऱ्याची आणि मला पाठीवर झोप बसवतात आणि घेऊन जातात वाडीमध्ये. हा. आणि मला सांग, मुरुडला मी असं ऐकलंय किल्ला आहे म्हणून. हा. तू गेलायस? हा. कसा आहे किल्ला? मस्त आहे. हो. आणि काय काय आहे तिकडे? तिकडे तोफ आहे. ई बाई, कोणाचा किल्ला आहे हा? तो शिवाजी महाराजांचा. वाव. आणि मग कसं म्हणायचं शिवाजी महाराज की जय म्हणून दाखव मला एकदा. शिवाजी महाराज की जय. येस. आणि त्या किल्ल्यावर काय खातो पितोस तू? माझी आई रोज बोरं घेते. बोरं? हा. तुला आवडतात का बोरं? नाही. नाही का? कारण ते कडू असतं. कडूगडे. बोरं तर गोड आंबट असतात. पण ते इकडे नाही मिळत. मग ते मुरुडला मिळतात कधी कधी. अच्छा, कधी कधी मिळतात का? मस्त. आणि तू मोठं होऊन कोण होणार आहेस? आता मी काय बोलू? गव्हर्नर. गव्हर्नर? वाव, सिरियसली? हा. आणि समज काही कारणांमुळे तू गव्हर्नर नाही होऊ शकलास तर दुसरं काय होशील? चेअरमन. काय? चेअरमन. चेअरमन. वाव. आणि चेअरमन नाही झालास तर? चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर. काय 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 काय? चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर. चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर. वाव चिरायू, मी सुपर. तुला सांगते, माझं वर्ष अमेझिंग जाणार आहे, कारण मला गव्हर्नर बनायचं हे सांगणारा तू पहिला मुलगा आहेस माझ्या आयुष्यातला. माहितीये का तुला? अरे ताई, तर मला खरंच इंटेलिजंट समजते. आणि हे कसं काय एवढे उच्च विचार कसे झाले तुझे? चीफ इकॉनॉमिक ऑफिसर वगैरे अशी पोस्ट असते हे मला तुझ्यामुळे कळलं आज. माहिती का? ते मला सगळं माझ्या बाबांनी सांगितलंय. बाबांनी सांगितलं? वाव. अजून पण तुला बाबांनी काय काय सांगितलं असेल ना? नाही, तीनच सांगितलं. अच्छा, हे तीनच सांगितलं. ओके ओके ओके. मी बघते की इथे खूप गाड्या आहेत आणि तुला गाड्या खूप आवडतात. हो. 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 आणि मी जर तुला एखाद्या गाडीचा नंबर विचारला तर तू मला सांगू शकशील का ती गाडी कुठली आहे? हो. कुठली पण? हो. मला नाव पण माहिती आहेत. अरे वा. चला, आता मी चिरायूची टेस्ट घेणार आहे. ओके. MH01. साऊथ बॉम्बे. येस, साऊथ बॉम्बे. युअर राईट. MH04. ठाणा. नाईस. MH02 बँड्रा. ओके. अजून काय माहिती आहे तुला? सांग. कम ऑन, फास्ट. 9 नागपूर. ओके. 10 सांगली. हो हो. आणि 11 सातारा. सातारा. 12 पुणा. नाईस. 14 पिंपरी चिंचवड. 15 नाशिक. ऑसम. किती मज्जा आली आहे मला. म्हणजे तू किती इंटरेस्टिंग आहेस की ह्याला गव्हर्नर बनायचं आहे, ह्याला सगळे MH0च्या सगळ्या पाट्या माहिती आहेत. धमाल आहेस तू, धमाल. तुला काय करायला आवडतं? मला खेळायला आवडतं. हा. आणि स्विमिंग आवडतं का? हो. तू गेलेला स्विमिंगला? हो. मग काय झालं?
मी असं उडी मारली आणि ते मी लगेच बुडलो. बुडलास? हा. पाण्यात उडी मारली आणि बुडलास तू? हा. पण स्विमिंग का नाही केलं? मी अशी उडी मारणार होतो आणि स्विमिंग करणार होतो तर डायरेक्ट डुबलो. डुबलो ग. बापरे, मग तुला डुबल्यावरती वाचवलं कोणी? माझा काका आणि बाबा. मग ते असे फुल हिरो सारखे आले आणि अशी त्यांनी उडी मारली आणि तुला बाहेर काढलं? नाही, मग? त्यांनी सांगितलं हात धर म्हणून मी हात धरला आणि दोघांनी खेचून काढलं. पण मग तू घाबरला नाही परत पाण्याला? नाही. नाही ना? ब्रेव आहे रे तू, सही आहे रे तू. रात्री तुला खूप भूक लागली असेल तर तू काय करतोस सगळे झोपल्यावर? मी काही नाही करत. पण मग भूक लागली तर खायला पाहिजे ना काहीतरी, मग चुपचाप कसं ते खायचं? दुपारी माझी ताई करते. कोण? माझी गार्गीताई. काय करते ती? एकदा गुलाबजाम बनवलेला तर घरी येऊन खायची ते एक एक. आणि मग आजीला कळलं नाही? नाही, आजी आणि माझी आई झोपलेली. मग उठल्यावर आजी आणि आईला कळल्यावर त्यांनी काय केलं? नाही, मीच जाऊन सांगितलं की गुलाबजाम खाते एक एक चुरून. आणि फक्त हे सांगायला उठवलंस तू? हो. आणि मग गार्गीताईंनी तुला ठोक दिला? नाही. मग ती काय बोलली? व्हेरी गुड बेटा, तू जाऊन माझं नाव सांगितलं असं बोलली? नाही, ती काहीच नाही करत. ती नुसती गुपचूप अशी हळूहळू काहीतरी मला सांगत असते. काय सांगते हळूहळू गुपचूप तुला? ती असं सांगते, माझं नाव का सांगितलंस? असं? अगं बाई, असं बोलली का? मग तू काय बोललास? मी गार्गीताई, अरे तू माझं नाव का सांगितलंस? मी सांगतो कारण तू गुलाबजाम एक एक चुरून खातेस. अरे पण तू पण खाल्लेस ना? पण मी कमी खाल्ले. पण तू खाल्लेस. पण आजीला का उठवलं? नाव सांगायला. अरे देवा. मला सांग की एखादा ससा आहे हा तुझ्या समोर आणि तिकडनं एक शिकारी आला आणि तो शिकारी आता सस्याची शिकार करणार आहे, तर तू काय करशील? तर मी त्याला एक फुसी मारणार. कोणाला? सस्याला? शिकारीला. का? कारण ते चोरलं तर मग प्राणी नसणार. हा, संपून जाणार ना प्राणी. वाव, तुला प्राणी खूप आवडतात ना? येस. हे माझं खूप क्यूटचं चित्र चिरायूनी काढलं. आमचा जेव्हा ब्रेक होता तेव्हा 1 सेकंद सुद्धा त्यांनी वाया घालवलेला नाहीये. नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सेम टू यू. किती गोड आहे चिरायू आणि किती इंटेलिजंट आहे ना. त्याच्याशी बोलताना मला असं वाटलं अरे देवा, हा माझ्यापेक्षा जास्त मच्युअर आहे की काय. पण छान आहे चिरायू. काय सांगाल तुम्ही त्याच्याविषयी? चिरायू म्हणजे लहानपणापासूनच आहे त्याला. गाड्यांची आवड वगैरे खूप आहे. म्हणजे जाता येता आम्ही म्हणजे रस्त्याने केव्हाही जात असतो तर तो सतत विचारत असतो की ही गाडी कुठली आहे, ही गाडी कुठली आहे, कुठल्या कंपनीची आहे, मग MH म्हणजे काय आहे, किंवा 01 नंबर म्हणजे मग तो कुठला नंबर, मग ते रजिस्ट्रेशन कुठलं असेल. मग असे एक प्रश्न विचारायचा तो आणि बाबा त्याची सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे, कारण बाबांना सगळं त्या बाबतीतलं नॉलेज आहे. तर त्यातनं त्याची क्युरियासिटी अजून वाढत गेली आणि त्याने जवळजवळ 1 ते 30 नंबर म्हणजे त्याला रजिस्ट्रेशन नंबर RTOचे कुठले कुठले आहेत ते जवळजवळ आता तोंडपाठ झालेले आहेत. म्हणजे आधीमध्ये नाही येत लक्षात अजून, पण तो गाडी दिसली की तो विचारतोच, अरे हा नंबर वेगळा आहे बाबा, ही कुठली गाडी आहे, मग ही केवढी लांबून आली आहे, हरियाणाची आहे वगैरे वगैरे. असं त्याला बरेचसे त्याचं गाडीचं नॉलेज वगैरे त्याला बरंच आहे. बरीचशी माहिती बाबांकडनं येते का? तो विचारतो प्रत्येक वेळेस, मग मी सांगतो त्याला आणि मला माहित नसेल तर मी गुगल सर्च मारून सांगतो त्याला की हे काय आहे, किंवा मोबाईल मध्ये बघून सांगतो गुगल मारून की हे काय आहे. पण टाळत नाही त्याने. म्हणजे त्याला आता जर माहिती पुरवली तर तो अजून पुढे डेव्हलप होईल तसं. म्हणून पण तुम्ही जे डिस्कशन करता दोघं जण ते जरा जास्तच हाय लेवलचं असं नाही का वाटत? म्हणजे इकॉनॉमिकल चीफ. मला गव्हर्नर ऐकून फारच छान वाटलं की इतके उच्च विचार आहेत या मुलाचे. तर ते कसं काय तिकडे तुम्ही गेलात त्या विषयावर? माझा आवडता एरिया आहे हा सगळा, त्यामुळे त्याच्याबद्दल मला ज्ञान घेण्यासाठी नेहमीच म्हणजे मला आवड आहे त्याची. 5-6 प्रकारचे पेपर येतात माझ्याकडे. त्यातले 6 पेपर येतात, त्याच्यातले 5 पेपर तर फायनान्स रिलेटेड आहेत. तर ते तो मी जे काय चालतो त्याच्यात तो पण थोडंफार बघत असतो. त्याला कळत नाही त्याच्यातलं काही, पण तेच काही गोष्टी, तेच शब्द, तेच लोगो, तेच जाहिराती बघून त्याला आता ओळखीचं झालं आहे ते सगळं नाव. काही गाड्यांचे सिम्बॉल्स, तर त्या सिम्बॉलवरनं तो ओळखतो की ही कुठची गाडी आहे ती. याच्या गमती जमती आम्हाला ऐकायला आवडतील. लहान असताना एक गंमत केलेली आहे. मुरुडला त्याच्या आजोबांबरोबर गेला होता स्कूटरवरती आणि कुठेतरी ते थांबले होते बाजारात काहीतरी
तर ह्यानी चालू स्कूटरवरती ती एकदा बंद केली, चालू स्कूटर अशी हा. मध्येच इंजिन बंद केलं. एकदा बंद असलेलं इंजिन ह्यानी स्कूटर लावून चालू केलं आणि अरे बापरे. एक्सलेटर करायला दिलं, एक्सलेटर दिला त्याने, तर स्कूटर थोडीशी पुढे गेली अशी. तर ते हे खरं चांगलं नाहीये, पण त्यांनी केलं गमतीशीर किस्सा. आता आम्ही अलर्ट झालोय त्यामुळे. पण तो आजोबा तेव्हा घाबरले असतील घाबरले ना, होते, घाबरले होते. घाबरलेले ते म्हणले आता परत तुला गाडीवर बसवणार नाही मी, आणि पुढच्या वेळेला बसवायच्या आधी चावीला हात लावायचा नाहीये, तर गाडीवर बसवतो मी असं बोलूनच आता त्याला. परत ते त्या चावीला हात लावून. हा, पण आता तू परत नाही चालू आता नाही करत ना, तेव्हा तू छोटा होता ना, म्हणून केलं ना असं, हो की नाही? हो. शाळेत मला हे पण आठवते, तू मटार कापत होती. काय तेव्हा आई मटार सोलत होती, ते पण त्याच्या लक्षात आहे. मेमरी आहे त्याची, हो, भयंकर स्ट्रॉंग आहे. picture पुढे memory. 6 महिन्यापूर्वीचं काहीतरी तो सांगतो, आपण इकडे गेलो होतो तेव्हा इथे हे होतं म्हणून असं. मग आम्हाला आठवावं लागतं की तो काय सांगतोय, पण त्याला आठवत असतं असं. 6 महिने जुनं आठवतं त्याला बरोबर. आणि चिरायू हे नाव कोणी ठेवलंय? चिराय नाव चॉईस माझा आहे नावाचा. पण काय त्याच्या मागे काय आहे हे? तर त्याला अल्फाबेट च आलं होतं मराठीतलं. तर च म्हणजे च किंवा च काही, त्याच्यावर काही 4-5 नावं आम्ही डोक्यात ठेवली होती की ठेवायचं. त्याच्यातलं एक चिरायू होतं, जे मी फार पूर्वी ऐकलं होतं कोणाकडनं तरी असं नाव. तर ते मला आवडलं होतं नाव चिराय, आणि त्याचा अर्थ पण मला आवडला, लॉंग लाईफ म्हणून. Long life. लॉंग लाईफ, त्यामुळे मला ते हवं होतं ठेवायला. ह्याच्या गमती जमती तर सॉलिडच आहेत, पण आता तुम्ही एक गंमत करणार आहात. दोघांनी मिळून एक गेम खेळायचा आहे आणि याला जिंकून द्यायचं आहे संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ओके. हा बझर राऊंड आहे, त्यामुळे ज्याला उत्तर येते त्यांनी पटकन उत्तर द्या आणि जास्तीत जास्त स्कोअर करा. हा. ओके. पहिला शब्द हेल्थ मिनिस्टर, मराठी शब्द. आरोग्यमंत्री. 1. जर्नी. प्रवास. 1 लेन. मार्गिका. अजून पास. पथ. नाही. पास. आळी, गल्ली, अरुंद रस्ता. अच्छा. गल्ली. गल्ली. बरं. ओके. सेफ्टी. सुरक्षा. सुरक्षितता. हां. 2. दोन. 1 बूथ. बूथ. पब्लिक बूथ. दुकानाचा पण असू शकतो तो. हो. काय असतो दुकानाचा? गाळा. 2 2 झालाय, त्यामुळे ह्याच्यावर आता ठरेल की कोण विनर होणार आहे. हां. डिपॉझिट. ठेव. ठेव. बरोबर आहे, आई जिंकली. तुम्हाला मिळतंय तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. थँक्यू. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. खूप छान वाटलं, आणि पहिल्याच दिवशी आम्हाला इतकं छान असा बोलका पार्टिसिपंट मिळालाय, त्यामुळे आमची मज्जा आहे बाबा. तुम्ही आता सांगायचंय मला चिरायू विषयी. बोला आबा. आमची मुरुडला नारळ सुपारीची वाडी आहे. मुरुडला हा आला चिरायू की तो नारळ सुपारी गोळा करण्यात गर्क असतो आणि नेहमी माझ्या पाठीशी असतो वाडीत गेला की. आजीबाई. त्याची एकदाची गंमत सांगते. आईने पावभाजी केली ती त्याच्या. तुम्ही म्हटलं काय रे माझ्यासारखी झाली ती का पावभाजी? तो मला काय म्हणाला, आजी मी तुझ्या हातची खाल्ली आहे का पावभाजी? तर मला कसं कळेल? सो क्यूट. आजीबाई तुम्ही सांगा. मला एवढं सांगायचंय, काल मी कॉफी करत होते, मला स्टुलावर चढला आणि म्हणाला कॉफी तू करू नको, मी करतो. नाही रे म्हटलं, तू लहान आणि वरती कुठे चढतो ओट्यावर, मी कॉफी करते. नाही मी करतो म्हणून त्यांनी साखरेचा डबा घेतला, दूध तापवून कपामध्ये ओतलं आणि मला कॉफी दिली. किती छान. आजीसाठी एवढं केलंस तू, आजीला किती आनंद झाला. पावशी. मी त्याला दगड्या म्हणून म्हणते. दगड्या. ऍक्च्युली दगड्या नाहीये, इट्स व्हेरी इंटेलिजंट, पण मी त्याला दगड्या म्हणते आणि त्याला त्याचा भयंकर राग येतो. तो माझ्याशी फोनवरही बोलत नाही म्हणून. तो खरंच त्याची मेमरी खूप शार्प आहे, त्याला खूप वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवतात. कारण मी माझ्या लग्नाच्या पूर्वी एक 4-5 महिने त्यांच्याकडे राहिलेले. तो खरंच खूप म्हणजे काही त्रास न देता त्याने मला इथे राहू दिलं. म्हणजे तो खूप लहान असताना सुद्धा त्याने मला खूप कोऑपरेशन दिलं. आता मी त्याच्याबरोबर खेळणारे पोल खोल बरं का. मगाशी त्यांनी ब्रेकमध्ये मला अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या खूप इंटरेस्टिंग होत्या. पहिला प्रश्न, तुला काय वाटतं, तुझी आई जास्त बडबड करते का बाबा? हो, त्याला असं वाटतंय. मग बाबाला काय वाटतंय? ऑब्विसली अदर एंड. तुझे आई बाबा तुला काहीतरी वेगळं कारण सांगून घरी ठेवून स्वतः फिरायला जातात का?
नाही, तुला घेऊन जातात. गुड गुड गुड. बाबा आणि आईने सुटकेचा निश्वास सोडलाय. खरं नाही सांगितलं. नाही पण त्याला घेऊनच जातो आम्ही. संडेला सुट्टी असते तेव्हा उशिरा कोण उठतं, आई की बाबा? तू. तो इतका उशिरा उठतो की त्याला माहीतच नाही आधी कोण उठतं. आई बाबांना ओरडते का बाबा आईला ओरडतात? परत एकदा सांगशील बेटा, कोण कोणाला ओरडतं? हिम्मत नाहीये. जोरदार टाळ्या चिरायूसाठी. चिरायूनी सगळ्यांची पोलखोल केलेली आहे, स्पेशली आई बाबांची. आता त्याची पोलखोल करणारे गार्गीताई. हाय गार्गी. आजी आजोबा झोपलेले असतात तेव्हा चोरून आम्ही दोघं खातो गुलाबजाम. पण जास्त कोणी खाल्ले होते, तू का त्यांनी? चिरैनी. आणि तुझं नाव कोणी सांगितलं आजीला? चिरैनी. मग तू काय केलंस? मी त्याला सांगितलं नको सांगू आजी आजोबांना, ते मला ओरडतील. मग ओरडले आजी आजोबा? नाही. नाही ना. चिरायूसाठी एकदाच टाळ्या. आता चिरायूचे आई बाबा त्याच्यासाठी एक गेम खेळणार आहेत आणि त्याला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. तुमच्या समोर पेन्सिल्स आहेत. तुला पेन्सिल आवडतात ना, म्हणून आम्ही पेन्सिलचा गेम ठेवलाय. मला माहितीये, हो ना, मगाशी हवी होती ना तुला. एक पेन्सिल घ्यायची आणि ती मळ हातावरती ठेवायची, ती उडवायची आणि परत पकडायची, बरं का, त्याच हाताने. आणि असं करत 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 पेन्सिली वाढवायच्या. तर जितक्या जास्त पेन्सिल्स तुम्ही पकडू शकाल तेवढे जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळतील. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. कोण जिंकणार, आई की बाबा? आई. चला तर मग सुरुवात करूया. Your time starts now. झालंय 1 मिनिट. खूप मस्त खेळताय तुम्ही दोघं जण. व्हेरी नाईस. बाबांचा स्कोर आहे 5. आईचा स्कोर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि बाबांनी मध्ये एकदा चिटिंग पण केली. पण आईचा 10 स्कोर आहे, त्यामुळे आई जिंकली आहे. आणि तुम्ही चिरायूसाठी जिंकला आहात झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. कॉंग्रॅच्युलेशन. नवीन वर्षाचा पहिला एपिसोड तर मस्त झाला. खूप छान बोलला चिरायू. आय एम शुअर की वर्षभर अशी छान छान बोलणारी मुलं मला भेटतील. तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.